फ्रेंडशिप डे असून कॅफेत काहीच गर्दी नाही, असं कसं? आता हिचं मूड काही चांगलं दिसत नाही. अशा तिला फ्रेंडशिप बँड दिला तरी चिडेल. त्यापेक्षा आपण आधी हिची मदत करू, मग फ्रेंडशिप बँड देऊ. म्हणजे कसं सेफ राहीन मी. गुड, असंच करतो. हा मुलगा असा काय आला, काय गेला, काय काही कळत नाही बाबा. एक्सक्यूज मी, वाय क्राईंग? मराठी असतं मग मराठीत बोल ना. सॉरी, काय झालं? रडताय कशाला? हा, काय काय गडबड झाली का? माझ्या बॉयफ्रेंडसाठी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मन दुखवलं. असं झालं. आज मैत्री दिवस आहे. हो हो. आणि माझ्यासोबत एकही मित्र मैत्रीण नाही, कोणीच नाहीये माझ्यासोबत. अच्छा. खूप एकटी पडलीये मी, म्हणून मला रडायला येतं. हे बघ हे बघ हे बघ, इकडे इकडे बघ, इकडे बघ माझ्याकडे, इकडे बघ. मी ना वयाने खूप मोठा आहे, फुल एक्सपिरियन्स आहे मला. हे सगळ्यात नाही ना मी गेलोय. हे रिलेशन आणि मग ते मैत्री मित्र सगळे सोडून जातात, हे सगळं मला माहिती आहे. पण मी तुला एक सांगू का, याच्यावर आहे ना एकच उपाय आहे. कोणता? कॉफी. एखाद्या कॅफे मध्ये बसून छान कॉफी पीत आपल्या मनातलं सगळं आहे ना बाहेर काढायचं, मग खूप असं बरं वाटतं. हे बघ, इथे आहे ना, इथे जवळच एक कॅफे आहे, तिथे जाऊन बसूया आपण. आणि मग तुला जे वाटेल ना ते तुझ्या मनातलं बोल माझ्याशी. हा, मी तुला ओळखत नाही, मग मी काय येऊ तुझ्यासोबत कॉफी प्यायला? नाही, नको. नाही नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. पण मी तुला एक सांगू का, कधी कधी ना अनोळखी माणसासोबत आपलं दुःख असं शेअर केलं ना की खूप बरं वाटतं. आणि यात दोन फायदे आहे. फायदे? हा, तू मला ओळखत नाहीस, मी तुला ओळखत नाही, त्यामुळे आपण एकमेकांना जजच करणार नाही. तू तुझ्या मनातलं वाटेल ते बोलू शकतेस माझ्याशी. हा, आणि मी कान देऊन ऐकत राहीन. आणि मग छान कॉफी पिऊ, तुला बरं वाटेल, आणि मग तू घरी जा. सिंपल. ठीक आहे. हा, चल. एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आज दुकानामध्ये 1 लाख रुपयाची कॅश सबमिट करायची, पण दीप सरांनी 50,000 रुपयाचंच वाउचर दिले. उरलेल्या 50,000 रुपयाचं काय करायचं? पैसे हवे होते तर सांगितलं असतं ना. खोटं बोलायची काय गरज होती? बाबा दुकानात आहेत ना? हो. मग दीप कधी येऊन गेला? नाही सर, ते आलेच नाहीत. त्यांनी फक्त वाउचर पाठवून दिले. काय मुलगा आहे हा? एक तर 1 लाख रुपये घेतले आणि 50,000च वाउचर केलं, वर दुसऱ्या कोणाकडून तरी वाउचर पाठवला. निष्काळजीपणाचा कहर झाला. ठीक आहे, आपण 50,000चं वाउचर करूया. पण सर, पुरुषोत्तम सरांना कारण द्यावं लागेल ना. कारण नाही दिलं तर ते चिडतील. वाउचर मध्ये काय कारण देऊ? एक काम करा, ते माझ्याकडे द्या, मी बघतो. तुम्ही जा. ओके सर. काय आता? अहो, मी बोलतेय, प्रीती. सॉरी सॉरी, ते मला वाटलं कोणीतरी स्टाफ मधला आहे. प्रीती, मला कळत नाही मी काय करू. का? म्हणजे काय झालं? तुम्ही माझ्याशी बोलू शकता. हो, मला हेच समजत नाही की दीप खोटं का बोलला माझ्याशी. जेवढे पैसे घेतले होते तेवढं सांगायचं होतं ना. खोटं बोलायची काय गरज होती? मला असं वाटतंय की त्याला त्या पैशांनी असं काहीतरी करायचं असेल जे त्याला कोणालाच सांगायचं नाहीये. म्हणजे अहो, तो तुमचा सख्खा भाऊ आहे, तुम्ही त्याला जास्त ओळखता ना, आणि त्याच्या सवयी तुम्हाला माहित असते, हो ना? नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं पण असू शकतं. अहो स्वराज, पण हे असं काहीतरी असेल तर आपल्याला वेळीच थांबवावं लागणार आहे ना. नाही म्हणजे मला दीपसाठी खूप वाईट वाटतंय हो. तो असं काहीतरी करतो आणि मग स्वतःच फसतो, आणि मग बाबांची पण चिडचिड होते ना. खरं.
आणि तुम्हाला सांगू का, मला सुद्धा तुमचं मत पटतंय. अहो, पैसे हवेत ना, घे तू पैसे, पण त्या पैशांचा चुकीचा वापर नाही झाला पाहिजे एवढंच मला सुद्धा मनापासून वाटतं. नाही म्हणजे परत हे जर का बाबांना कळलं तर घरात गोंधळ होईल ना. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी बाबा त्याची चूक पकडतातच. आणि सगळ्यांसमोर बिचाऱ्या दीपचा अपमान करतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला जेवढा त्रास होतो ना तेवढाच त्रास मला सुद्धा होतो. बघवत नाही हो मला. आणि पुन्हा असं होऊ नये असंच वाटतं म्हणून मी बोलतेय. असो, मी काय म्हणते, तुम्ही ना आता जास्त विचार करू नका आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नका. आणि दीपचं काय, त्याला खोटं बोलायचं होतं आणि तो बोलला. पण तुम्ही मोठे आहात की नाही, तुम्ही त्याला समजून घ्या. आता विचार करू नका ह्याचा, कामावर फोकस करा. ठेवते मी. काळजी घ्या. हा, ठीक आहे. बाय.